कादंबरी धारक माताजी करतील. बऱ्याच लोकांना कादंबरी धारक माताजी माहिती असतील. त्या शिवाजी सावंत जे मृत्युंजय पुस्तक यांनी लिहिलं आहे, त्यांच्या मुलगी आहेत, कन्या आहेत, तर त्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करून देतील. हरे कृष्ण. आमच्या शिक्षा गुरूंची आज्ञा आहे की आजचा हा कार्यक्रम मी सुरू करावा, म्हणून त्यांच्या आशीर्वादाने मी इथे उभी आहे. काही चुकलं तर माफ करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या उत्साहाने भारलेलं वातावरण आहे. आता सगळे वारकरी म्हणले की आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रातच वारकऱ्यांची परंपरा जास्त आहे म्हणून, पण वारकऱ्यांची मांदियाळी फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभर पसरलेली आहे. आणि तुम्ही सगळे जे इथे उपस्थित आहात ही त्याची प्रचिती आहे आम्हाला की जगभर कसा वारकऱ्यांची मांदियाळी पसरलेली आहे, त्याची ही साक्षात प्रचिती आहे आम्हाला. काय होतं, आता आपण इथे असतो तर आपल्याला आता भारतामध्ये पंढरपूरच्या वारीचं खूप उत्साहाचं वातावरण असतं, पण आपण तिथे प्रत्यक्ष जाऊ शकत नाही. तर म्हणूनच आपल्यासारखे लोक जे इथे असल्यामुळे, परदेशात असल्यामुळे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आज आपले सियाटलमधले सगळे स्थानिक कलाकार इथंच पंढरीला घेऊन आलेले आहेत. कार्यक्रमाचं नाव आहे भाव पंढरी. त्यामुळे आपण पंढरीकडे जाऊ शकत नाही तर पंढरी ते आपल्यासाठी इथे आणणार आहेत. सो आपण या सगळ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. आताच राममुकुंद प्रभूजींनी सांगितलं की हा कार्यक्रम सियाटल महाराष्ट्र मंडळ आणि वेदिक कल्चरल सेंटर या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांनी इथे आज सादर होत आहे. ॲक्च्युली ही 3 पुष्पांची, अभंग पुष्पांची मालिका आहे असं म्हणता येईल. यातलं पहिलं पुष्प काल अर्पण झालं विठ्ठलाच्या चरणी बेलव्ह्यूच्या बालाजी मंदिरामध्ये. आजचं हे दुसरं पुष्प आहे इथे समामिष्टच्या मंदिरात, आणि उद्या संध्याकाळी तिसरं पुष्प अर्पण होणार आहे विठ्ठल चरणी. ते लिनवूडच्या इस्कॉन मंदिरामध्ये होणार आहे. तर तिथे तुमचे कोणी असतील मित्र ओळखीचे, मित्रमैत्रिणी ओळखीचे कोणी असतील तर त्यांना जरूर सांगा. तुम्ही सुद्धा पुन्हा आलात तर आनंदच आहे, तर जरूर या. तर थोडंसं आता महाराष्ट्र मंडळाबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे, थोडंसं इथल्या वेदिक कल्चरल सेंटरबद्दल थोडंसं सांगणार आहे. इथे वेदिक कल्चरल सेंटरची 3 मंदिरं आहेत वॉशिंग्टनमध्ये आत्ता. हे समामिष्टचं पहिलं मंदिर आहे, दुसरं बालाजी मंदिर आहे बेलव्ह्यू मधलं, आणि तिसरं मी आता सांगितलं तसं लिनवूडमध्ये जे हल्ली रिसेंटली सुरू झालेलं आहे. आणि आता 4थं मंदिर येणार आहे मेपल व्हॅलीमध्ये, आणि 5व्या मंदिराचा प्लॅन आहे सियाटलमध्ये. सो आणखीन मंदिरांची ही संख्या अशीच वाढत राहील अशी आपण ईश्वराचरणी प्रार्थना करूया. तर आता आजच्या कार्यक्रमाकडे थोडंसं वळते. साधारण कार्यक्रमाची रूपरेषा सांगते तुम्हाला काय आहे ते. तर स्वागत आणि प्रास्ताविक म्हणजे अर्थातच मी जी बडबड करते आहे तुमच्यासमोर ती, आणि अभंगांचं सादरीकरण नंतर कलाकार करतील. त्यानंतर कलाकारांची ओळख आम्ही करून देऊ आणि त्यांना काही भेटही देऊ आम्ही. त्याच्यानंतर कार्यक्रम जेव्हा पूर्ण सांगता होईल कार्यक्रमाची, त्याच्यानंतर इथेच पालखी सोहळा आपण करणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्याच्यात सगळ्यांनी सहभागी होऊन त्याचा आनंद घ्यावा. आणि मी स्टेजवरच्या कलाकारांनाही नम्र विनंती करते की त्यांनी सुद्धा पालखी सोहळ्यात आमच्याबरोबर, आपल्या सगळ्यांबरोबर सहभागी व्हावं. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत विठ्ठलाची महाआरती, आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असेल. सो प्रसादाचं म्हणजे सगळ्यांना भूक लागेलच तोपर्यंत, त्यामुळे त्याची वाट सगळे आवर्जून बघत असतात. पण साधारण कार्यक्रमाची ही रूपरेषा अशी आहे. आता दरवर्षी हा आषाढी कार्तिकीचा कार्यक्रम दरवर्षी मंदिरांमध्ये होत असतो, आणि VCC म्हणजे वेदिक कल्चरल सेंटर इथे या कार्यक्रमाचं आयोजन करून सगळ्यांना आमंत्रण आम्ही करत असतो
इथे भगवद्गीतेचे क्लास आम्ही घेतो. त्याचा इथे एक छोटासा एक 5-6 सेशन्सचा असा कार्यक्रम असतो. त्याला DYS म्हणतात, म्हणजे डिस्कवर युअर सेल्फ, म्हणजे तुमची स्वतःची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी असा एक 5-6 सेशन्सचा तो कार्यक्रम असतो. आणि तर हा कार्यक्रम करण्यासाठी तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर इथे आम्ही त्याच्यासाठी QR कोड वगैरे ठेवलेला आहे की तुम्ही आमची टीम त्याच्यामध्ये जॉईन करू शकता, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्याच्यात आम्ही तुम्हाला सगळी माहिती देऊ की कुठे कार्यक्रम हा, कुठे सेशन्स होणार आहेत, याचे कधी होणार आहेत, कुठल्या मंदिरात होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विनामूल्य आहे, कारण हे ज्ञान इतकं अमोल आहे, त्याचं मूल्य नाही होऊ शकत. पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं हाच आमचा निरपेक्ष प्रयत्न असतो. आणि त्याच्यासाठी तुमची जर साथ मिळाली तर खूप आनंद होईल आम्हाला. तर हा विनामूल्य आहे, हा तुम्ही झूमवर ऑनलाईन करू शकता किंवा प्रत्यक्ष तुम्ही आलात तर तुम्हाला महाप्रसादाचाही आस्वाद घेता येईल. शिवाय हा इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे आणि 3-4 वेगळ्या वेगळ्या लोकेशन्सवरती पण आहे. म्हणजे भक्तांचा विचार करून जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढे प्रयत्न आम्ही करतोय. तर त्याला तुमची साथ मात्र मिळाली पाहिजे. तर त्या गटामध्ये तुम्हाला सामील जर व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल तर इथे QR कोड आहे, तो QR कोड स्कॅन करून तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. तर DYS म्हणजे काय आहे, डिस्कवर युअर सेल्फ, हा भगवद्गीतेचा सारांश सांगण्याचा सेशन आहे ते. तर भगवद्गीतेमध्ये आता आपण बघतो नेहमी आपल्याला सुद्धा सगळ्यांनाच असे जीवनाबद्दल प्रश्न पडतात, स्वतःबद्दल प्रश्न पडतात, देवाबद्दलही आपल्या मनात प्रश्न पडतात की देव खरोखर अस्तित्वात आहे का, मी कोण आहे, माझ्या जगण्याचा अर्थ काय, हे विश्व कसं निर्माण झालं, त्याचा निर्माता कोण आहे, त्याचा नियंता कोण आहे, असे प्रश्न आपल्याला पडत असतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात भगवद्गीतेमध्ये. आणि त्याचं ते ज्ञान घेण्यासाठी, ते ज्ञान मिळवण्यासाठी हा डिस्कवर युअर सेल्फ हा स्पेशल कोर्स डिझाईन केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे तर मुख्य 5 विषय त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की ईश्वर म्हणजे अर्थात गॉड, जीव म्हणजे आपण सगळे प्राणी मात्र, काल म्हणजे अर्थात टाइम, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, आणि कर्म म्हणजे काय तर आपण करतो त्या ऍक्शन्स, आपल्या कृती, आपली डीड्स. आणि आपल्याला सगळ्यांना जनरली माहिती असतं 2च प्रकारची कर्म माहिती असतात. कोणती बरं, कोणी सांगेल? पाप आणि पुण्य, बरोबर. पण तिसरंही एक कर्म असतं की जे आपण जर ते आपल्या आयुष्यामध्ये आपण जर केलं तर आपण या जन्मामध्येच परमेश्वर प्राप्ती करू शकतो, इतकी ताकद त्याच्यात असते. हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीच हा DYSचा कोर्स डिझाईन केलेला आहे. तर काल, कर्म आणि प्रकृती म्हणजे निसर्ग, मटेरियल नेचर, आपल्या भोवतालचं सगळं जग. तर असे हे 5 विषय जे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले आहेत ते DYS मध्ये आम्ही शॉर्ट करून तुम्हाला सांगतो. पण ते ऐकून, ते सेशन्स अटेंड करून तुम्हाला जर आणखीन इच्छा झाली की आपण आणखीन जास्त ज्ञान मिळवायला पाहिजे तर त्याच्यासाठी पुढे भगवद्गीतेचे आमचे रेग्युलर कोर्सेस चालू आहेत, सेशन्स चालू आहेत. मी स्वतः एका बॅचची विद्यार्थिनी आहे, मराठी भाषेच्या बॅचची विद्यार्थिनी आहे मी. आणि आमचे दोन्ही गुरुजी पण इथे उपस्थित आहेत. आता राममुकुंद प्रभूजी बोलले आणि इथे गौरामचंद्र प्रभूजी बसलेत. अतिशय सुंदर पद्धतीने ते आम्हाला शिकवतात. खूप हसत खेळत अशा हलकेच टपल्या मारत थोडंसं म्हणजे सुधारायला मदत करतात ते. तर अक्षरशः म्हणजे लाईफ चेंजिंग अशी ही गोष्ट आहे की जर तुम्ही मनावर घेतली तर तुमच्या आयुष्यात सुद्धा नक्की फरक पडेल. अगदी 100% मी खात्रीने सांगू शकते. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी जेव्हा खूप स्ट्रेसमध्ये होते, तणावात होते, निराशेत होते, अशा वेळेला मी ते कोर्स जॉईन केला आणि त्यांनी माझं अक्षरशः आयुष्य पालटलं आणि आज मी इथं उभी आहे तुमच्यासमोर. सो तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ह्याचा, आणि फक्त तुम्हीच नका घेऊ तर हे सगळ्यांना सांगा, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या कुटुंबियांना सांगा, तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा.
सगळ्यांना हे सांगा आवर्जून. आणि हा कोर्स तुम्हाला जॉईन करता आला आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा बघू शकता, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो हे सगळं तुम्ही जरूर करा. तर हे भगवद्गीतेचं आम्ही आमच्या कोर्समध्ये जे आम्ही पुस्तक वापरतो ते आहे भगवद्गीता जशी आहे तशी, जी गुरुदेव श्रील प्रभुपादांनी लिहिलेली आहे. कल्पना करा की एक 70 वर्षाचा माणूस अमेरिकेत म्हणजे परदेशात आलाय भारतातून, आपल्या गुरुच्या आदेशावरनं, गुरुच्या आदेशाचं पालन करायचं म्हणून ते इथं आले. त्यांच्या खिशात अक्षरशः 40 रुपये होते, कोणाचीही ओळख नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी इथं हे भक्तीचं साम्राज्य उभं केलेलं आहे. म्हणजे काय ताकद असेल देवाच्या नावामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये, याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि त्याच श्रील प्रभुपादांचे शिष्य हरिविलास महाराज, त्यांच्या अथक प्रयत्नातून हे मंदिर इथे सुरू झालं, उभं राहिलं. आणि बालाजी टेम्पल मी सांगितलंच तुम्हाला, तसंच लिनवूड टेम्पल. हे म्हणजे एका माणसाचं डेडिकेशन काय असतं, भक्ती काय असते, ही ह्याचं साक्षात उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. हे हरिविलास महाराज आहेत. तर म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलणार मी, खूप छोटी आहे त्यांच्यासमोर. पण अक्षरशः त्यांच्या म्हणजे प्रभुपादांच्या बद्दल वाचून, हरिविलास महाराजांबद्दल ऐकून मन खूप भारावून जातं. आणि अशाच म्हणजे आपण जर अशा कथा, अशा ह्या लोकांच्या जीवनाची कथा आपण आपल्या मुलांना सांगितली आणि ते संस्कार आपण पुढे नेले, तर अक्षरशः समाजामध्ये सगळ्या खूप मोठा बदल होऊ शकतो असा मला विश्वास आहे. आजकालच्या ज्या आपण ज्या पद्धतीने जगतो, मटेरियलिस्टिक लाईफ जे आपण जगतो, तर त्याला अध्यात्माची जोड आपण जर दिली, भगवंताच्या नावाची जोड जर आपण दिली त्याला, आणि त्याच्या चरणी जर आपण सगळं समर्पित केलं, तर आपल्या आयुष्यातले अनेक प्रॉब्लेम्स अगदी सुटले नाहीत तरी ते कसे सहन करायचे, त्याला तोंड कसं द्यायचं, ह्याचं आपल्याला नक्की ह्याचं शिक्षण मिळू शकतं असं म्हणजे मला असा मला विश्वास वाटतो. तर आता मला वाटतं मी बरंच काही बोलले. तर प्रभूजी काही राहिले का सांगायचं? त्यांच्याकडे झालं तुमचं. ठीक आहे. म्हणजे मी आता कार्यक्रमाकडे आपण वळूया आणि